हम फुलेरा में वोट डालने जा रहे. मागच्या 2 दिवसापासून ही लाईन सोशल मीडियावर ट्रेंड होते. कारण काय, तर पंचायतचा नवीन सीझन. एरवी सुद्धा पंचायतचे अनेक मीम सोशल मीडियावर धुवा करत असतात. त्यात आता पंचायतच्या नवीन सीझनचीही भर पडली. नवीन सीझनमध्ये आहे ड्रामा. फुलेरा ग्रामपंचायतीच्या इलेक्शनचा. फुलेराच्या इलेक्शनमध्ये मंजू देवी विरुद्ध क्रांती देवी अशी फाईट या सीझनमध्ये दाखवण्यात आली. पण सोबतच मागचा सीझन संपल्यानंतर सगळ्यांना एक प्रश्न पडला होता. तो म्हणजे प्रधानजीवर गोळी चालवली कोणी. आता त्याचं उत्तर चौथ्या सीझनमध्ये मिळतं का, हे सीझन बघूनच ठरवा. पण आत्तापर्यंतच्या पहिल्या 3 सीझनमध्ये प्रेम, भांडण, घोडा चोरीला जाणं, लढाई, गोळीबार अशा सगळ्या गोष्टी फुलेरात घडल्या होत्या. पण या सीझनमध्ये या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टी घडतात. पंचायतच्या सीझन 4 मध्ये नक्की आहे काय? सीझन 4 बघायचा की नाही? सीझन 4 खरंच गंडलाय की हिट आहे? त्याचीच उत्तरं देणारा हा रिव्ह्यू. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 24 जूनला पंचायतचा चौथा सीझन रिलीज झाला. चौथ्या सीझनमध्ये पंचायतचे एकूण 8 एपिसोड आहेत. प्रत्येक एपिसोड साधारण अर्ध्या तासाचा. नाही म्हणायला शेवटचे 2 एपिसोड जरा मोठे आहेत, पण तेही तासाभराच्या आतलेच. त्यामुळे एका रात्रीत बिंज वॉच होऊ शकतो. फक्त दुसऱ्या दिवशीसाठी सिक लिव्हचा ईमेल तयार ठेवा. प्रधानजीवर गोळीबार होतो, त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये दाखल होतात आणि फुलेराचं इलेक्शन डिक्लेअर होतं. या नोटवर सीझन 3 संपला होता. त्यामुळे साहजिकच प्रधानजीवर गोळीबार कोणी घडवून आणला याची उत्सुकता ठेवून सीझन संपला होता. आता बोलू या सीझनमध्ये काय घडतं. तर पहिल्या एपिसोडमध्ये भूषणच्या कानशिलात लगावल्यामुळे सचिवजी जरा टेन्शनमध्ये असतात. कारण काय, तर त्यासाठी IPCचं सेक्शन 323 चेक करा. व्हिडिओ संपल्यावर, आत्ता नाही. सीझन 4 बघताना पहिल्या 2 एपिसोडची स्टोरी लाईन उगाच पुढे खेचली असं तुम्हाला वाटू शकतं. पण चौथ्या एपिसोडमध्ये येतो एक ट्विस्ट. मागच्या सीझनच्या शेवटी आला होता अगदी तसाच. चौथ्या एपिसोडमध्ये एक व्यक्ती येऊन प्रधानजींना वाचवतो. पण का? प्रधानजींना वाचवणारा तो असतो कोण, हे तुम्हाला सिरीज बघितल्यावर कळेल. 5व्या-6व्या एपिसोड नंतर स्टोरी लाईन जरा डिस्कनेक्ट झाल्याचं फील होईल. पण सीझनची एंडिंग मात्र सगळा इंटरेस्ट परत आणेल. आता पंचायतच्या या सीझनमध्ये नवीन काय आहे ते सांगतो. पहिल्या 3 सीझनमध्ये आपण रिंकी आणि रिंकीच्या मम्मीला बघितलं होतं. पण या सीझनमध्ये रिंकीचे आजोबा म्हणून मंजू देवीच्या वडिलांची एंट्री होते. रिंकीच्या आजोबांचे सीन्स जरा इमोशनल करणार आहेत. आणखी एक नवीन कॅरेक्टर म्हणजे खासदार. मागच्या सीझनपर्यंत विधायक आणि त्याच्यामुळे झालेला राडा आपण बघितला. पण आता यात खासदाराची म्हणजे सांसदची सुद्धा भर पडली. आता हे खासदार साहेब काही एकटे नसतात. त्यांच्या सोबत असतो एक कोंबडा. का, ते एपिसोड बघितलं की कळेल. आता एक गोष्ट सांगतो. पंचायतचा सीझन 4 जर तुम्ही एंटरटेनमेंट आणि कॉमेडी म्हणून बघायला जाणार असाल तर थांबा. कारण चौथा सीझन हा एक सस्पेन्स थ्रिलर सारखा सुरू होतो आणि इलेक्शनच्याच अवतीभोवती फिरत असतो. मंजू देवी विरुद्ध क्रांती देवी हा सामना फुलेरामध्ये रंगतो. प्रत्येक एपिसोडमध्ये चढ उतार येतात. कधी प्रधानजी तर कधी बंद राखस एकमेकांवर वरचढ ठरतात. पण जिंकणार कोण याचा अंदाज शेवटपर्यंत येत नाही. निवडणुकीचा प्रचार, एकमेकांची उणीधुनी काढणं, आम्हीच कसे भारी हे गावातल्या लोकांना पटवून देणं, या दोन्ही गटांची कसरत सुरू असते. सगळी स्टोरी लाईन ही इलेक्शनच्याच भोवती फिरत असते. साइड बाय साइड दुसरं काही भारी घडत नाही. त्यामुळे इलेक्शनमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर बोर होण्याचे चान्सेस आहेत. पण सस्पेन्स बघणं जर तुम्हाला आवडत असेल तर सीझन 4 तुम्हाला फिक्स आवडू शकतो. आता महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, सचिवजी आणि रिंकीच्या लव्ह स्टोरीचं काय. तर फुलेराच्या इलेक्शनच्या राड्यात त्यांची लव्ह स्टोरी हळूहळू पुढे सरकते. या सीझनमध्ये सचिवजींच्या लव्ह लाईफमध्ये प्रोग्रेस होते, तशी ती MBAच्या परीक्षेतही होते. सचिवजींचा कॅटचा रिझल्ट, MBA साठी सचिवजी फुलेरा सोडतील याबाबतची रिंकीची इनसिक्युरिटी आणि स्पॉइलर नाही, पण सचिवजींनी रिंकीला केलेला तो एक मेसेज, सगळं काही या सीझनमध्ये. आता तो मेसेज काय, त्यानंतर काय घडतं, यासाठी तुम्हाला सीझन शेवटपर्यंत बघावा लागेल. एकंदरीत काय, तर पंचायतच्या या सीझनमध्ये गावातल्या टिपिकल इलेक्शनचा राडा आहे. भोपळा आणि प्रेशर कुकरमध्ये वरचढ ठरण्याची लढाई आहे. वाद आहेत. प्रधानजींच्या घरावर पडणारी एक रेड सुद्धा आहे. सचिवजी आणि रिंकीची लव्ह स्टोरी, विनोदचं वेगळं रूप, नंतर येणारा ट्विस्ट, शेवटी निवडणुकीचा निकाल आणि त्यामुळं पंचायत सीझन 5 ची पायाभरणी. पंचायत लोकांच्या पसंतीला उतरली होती याचं मुख्य कारण होतं पंचायतची सामान्य माणसाशी अगदी सहजपणे कनेक्ट होणारी स्टोरी लाईन आणि आपलेसे वाटणारे कॅरेक्टर्स. पण चौथ्या सीझनमध्ये राजकारण आणि निवडणुकीच्या धामधुमीत हा कनेक्ट काही प्रमाणात तुटू शकतो. अर्थात ते बघणाऱ्यावर डिपेंड करतं. आता इलेक्शन महत्त्वाचं असल्यामुळे त्यावर जास्त फोकस करणं गरजेचं जरी असलं तरी त्या नादात साधी सरळ रिलेट होणारी सिरीज हा पंचायतचा USP मात्र या सीझनमध्ये काहीसा बाजूला पडतो. चौथा सीझन बघताना बऱ्याच ठिकाणी अनेक गोष्टी रिलेट होत नाहीत. त्यामुळे सीझन 4 मधून आपण काहीसे डिस्कनेक्ट झाल्याचं वाटतो. पण मेन विषय कसा आहे
की पहिल्या 3 सीझनमुळे पंचायतने आधीच स्टँडर्ड हाय करून ठेवलंय. त्यामुळे या सीझनमध्ये इलेक्शन जास्त फोकसमध्ये आल्यामुळे थोडंफार 19-20 होऊ शकतं. पण असं असलं तरी सीझन 4 पूर्ण गणलाय असं नाहीये. सगळ्या 8 एपिसोडमध्ये एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे मंजू देवीच्या कॅरेक्टरची ग्रोथ. पहिल्या ते 4थ्या सीझन पर्यंत मंजू देवीचं कॅरेक्टर डेव्हलप होत गेलंय. सुरुवातीला नावाला प्रधान असणारी मंजू देवी, ते नंतर स्वतः निर्णय घेऊन आपल्या नवऱ्याच्या चुका दाखवून देणारी मंजू देवी हा सीझन गाजवते. पण दुसऱ्या बाजूला प्रधानजींना फक्त काहीही करून हे इलेक्शन जिंकण्यात इंटरेस्ट असतो. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. बाकी मंजू देवी, प्रधान, प्रल्हाद, सचिवजी सगळ्यांची ऍक्टिंग बाप आहे. त्यामुळे जर तुम्ही लॉयल पंचायतचे फॅन असाल तर 4था सीझन तुम्हाला नाराज करणार नाही. आणि थोडं नाराज केलंच तरी बिनोदसाठी सीझन बघण्यासारखा आहे. बाकी काही लक्षात राहील न राहील, पण इलेक्शन जिंकल्यावरचा गॉगल डान्स तेवढा लक्षात राहतो. आणि बिनोदचा एक डायलॉग सुद्धा, हम गरीब है, गद्दार नाही. या सीझनमध्ये बिनोद लाडू खायला घालतो, त्या सीनचा गोडवा मात्र विसरता येत नाही. पंचायतची वाईफ, फुलेराचा नॉस्टेल्जिया आणि वाढीव ऍक्टिंगसाठी तुम्ही सीझन 4 बघू शकता. पण इलेक्शनमध्ये जास्त इंटरेस्ट नसेल तर बिंज नाही मारलं तरी चालेल. आता तुम्ही सीझन बघितला असला तरी स्पॉइलर न देता कमेंट करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.